अमरावती विश्वविद्यालय ने राष्ट्रीय शिक्षा नीति एनईपी के अनुसार छात्रों पर यह लागू किया गया है, लेकिन इस नीति की कुछ प्राविधानों के कारण कुछ छात्रा को छोड़ दिया गया। नए प्रवेश लेने वाले छात्रा पर एनईपी लागू नहीं किया गया, जबकि पुराने सिलेबस के छात्रा पर एनईपी लागू कर दिया गया। इसी असंतोष के चलते हुए छात्रा ने आज महाविद्यालय के मुख्य प्रवेश द्वार पर तीव्र ठिया आंदोलन कर दिया गया। छात्रों का कहना है कि उनकी मांगे पूरी नहीं की गई और वे अपनी आवाज उठाने के लिए आगे भी संघर्ष जारी रखेंगे। महेश, मी सिव्हिल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती येथील विद्यार्थी। आम्ही इथे जवळजवळ 150-150च्या जवळजवळची आमची स्ट्रेंथ आहे। आमची मागणी फक्त एवढीच आहे कॉलेज प्रशासनाला की अमरावती युनिव्हर्सिटीमध्ये 96% जो रिझल्ट आहे ते असूनसुद्धा 4% एनईपीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माननीय युनिव्हर्सिटीने जो निर्णय दिला आहे की स्मूथिंग प्रोसेस तो आम्हालासुद्धा लागू व्हावा। एवढी सगळी स्ट्रेंथ पाहता आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही 20% विद्यार्थी जे फेल होतो आहे यांचं म्हणजे यांच्यासाठी तुम्ही काही तरतूद का करत नाही। आम्ही यांना वारंवार पत्रसुद्धा दिले, आम्ही आवक-जावकमध्ये पत्रक दिलेले आहे। सगळं व्यवस्थितरित्या आम्ही यांच्यासमोर मांडलं, तरी यांच्याकडनं आम्हाला कधीही समाधानकारक उत्तर आम्हाला यांच्याकडनं मिळालेलं नाही आहे। त्याच अनुषंगाने आज सगळ्या हताश झालेल्या विद्यार्थ्यांनी शेवटी एकत्र येऊन हे आंदोलन द्यायचा निर्णय घेतला आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही इथे सगळेजण जमा झालेलो। हे आंदोलन 12:30च्या जवळजवळ दिलं होतं। आता जवळजवळ 1-1:30 वाजतोय, पण अजूनही कॉलेज प्रशासनामधून काहीच समाधानकारक उत्तर आलेलं नाही। तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्याच्यावरती काहीतरी समोरचं पाऊल पुन्हा घेण्यात येईल। इथेच आम्ही थांबणार नाही, कारण आमचं शैक्षणिकरित्या खूप नुकसान होतं आहे। अमरावतीचं जे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, आज ही सगळी मुलं इथे ठिय्या आंदोलनात बसलेली आहेत। त्यांची मागणी अशी आहे की यांच्या ज्या पद्धतीने अमरावती विद्यापीठात हा कॅरी ऑनचा निर्णय लागू झाला होता, तर यांच्यासुद्धा काही इथले जे म्हणजे इथल्या पेपर सेटिंगमधले असेल किंवा मग इतर परीक्षा पद्धतीमधले चेंज झाले आहे, त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांचे काही विचार आले आहेत। तर याचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, त्यामुळे यासाठी यांना कॅरी ऑन लागावा अशी या सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी आहे। वारंवार यांनी इथले जे महल्ले सर आहेत, इथले प्रिन्सिपल, यांच्याकडे तशी मागणी केली होती, मात्र त्यांना म्हणजे काही न जुमानता त्यावर कुठलीही कारवाई केली नाही। त्यामुळे आज शेवटी हताश होऊन हे सगळे विद्यार्थी इथे 1 ते 1.5 तासापासून आपल्या ठिय्या आंदोलनात बसलेले आहेत। मात्र अजूनही इथल्या प्राचार्याने संपर्क केला असता ते बाहेर आहेत, येतो त्यांचा हेच उत्तर येत आहे। त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी अमरावती शहर युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जमलेले आहेत। सर्व पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत आणि यांच्या लढ्याला न्याय मिळवून देईपर्यंत आम्ही ठामपणे उभं राहणार आहोत।